सुप्रीम कोर्टात जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न भारतीय जनता पक्षाला धडकी भरवणारे आहेत. इलेक्ट्रल बॉन्डचे अजूनही धमाके फुटणार आहेत. इलेक्ट्रल बॉन्ड रद्द होऊ शकतात बेकायदेशीर म्हणून. तर हा निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोगाची माणसं नेमणारा जो कायदा आहे हा सुद्धा रद्द होऊ शकतो. पक्ष फोडणं, माणसं विकत घेणं, धमकावणं आणि बॉन्डमधून मिळालेला काळा पैसा हा कसा आम्ही योग्य केला असं सुद्धा पंतप्रधान बोलतायत. निवडणूक आयोगातून सुद्धा सर्वसामान्य लोक चिडलेले आहेत. ईव्हीएमवरती चिडलेले आहेत. एकूणच सत्ता हातात जी आहे त्याचा एक वापर करून ईव्हीएम मधला रिझल्ट फिरवणं हे सत्ताधारी पक्षाला शक्य झालेलं आहे. मतदान करणारे एक घटक, पण मतदान न करणारे एक घटक अशांची जर अगदी 25 ते 30% नावं ऍड केली तर कुठलाही रिझल्ट फिरू शकतो. सुप्रीम कोर्टाने काल रात्री इलेक्शन कमिशनला नोटीस काढलेली आहे आणि जो प्रश्न संपूर्ण देशातली जनता विचारते आहे की ईव्हीएम मध्ये निवडणुका होणार का बॅलेट बॉक्सहून होणार. अनेक केसेस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत, पण त्याच्यावरती सुनावणी होत नाही आणि वकील मंडळी, जनता यांनी जंतर मंतर दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत भारतभर आंदोलन केलेलं आहे. आता काल नोटीस निघालेली आहे इलेक्शन कमिशनला आणि केंद्र सरकारला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचं म्हणणं मांडण्याकरता हजर राहा. तारीख निश्चित झालेली नाहीये, पण एक गोष्ट नक्की की हा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय. निवडणुकीचं वेळापत्रक 19 एप्रिलपासून ते जूनच्या 4 तारखेपर्यंत आहे. 7 फेजमधल्या हे निवडणुका फ्री आणि फेअर व्हायच्या असतील तर सर्व राजकीय पक्षांनी म्हणून म्हणजे भारतीय जनता पक्ष सोडून सर्व राजकीय पक्षांनी फ्री आणि फेअर निवडणुका होण्याकरता ईव्हीएम आणि बॅलेट पेपर याच्यामध्ये बॅलेट पेपरची मागणी केलेली आहे. व्हीव्हीपॅटची मागणी केलेली आहे. व्हीव्हीपॅट संपूर्णपणे काउंट झालं पाहिजे अशी मागणी केलेली आहे आणि ही रामलीला मैदानावरच्या मिटिंगच्या आधी पण केली आणि नंतर पण केली आणि रामलीलावरती याचा पुनरुच्चार झालाय 5 मागण्या करून आणि आता सुप्रीम कोर्टात तारीख लागली आहे आणि आजच्या दिवशी ही सुनावणीची तारीख येईल. पण ज्या अरविंद केजरीवालना मद्य धोरणाच्या संदर्भामध्ये ईडीने अटक केलेली आहे त्याच मद्य धोरणाच्या संदर्भामध्ये मनीष सिसोदिया, जैन आणि संजय सिंह अटकेत आहेत, जेलमध्ये आहेत. आज सुप्रीम कोर्टाने संजय सिंह यांना बेल दिलेली आहे. तर या बेलचा एक ऍडव्हान्टेज लगेचच ज्या तारखा लागलेल्या आहेत या आपच्या सर्वांनाच हा प्रश्न भेडसावणार असल्यामुळे त्याला बेल द्यावीच लागेल आणि त्यामुळे जेव्हा निवडणुकीच्या बिगुल वाजलेल्या आहेत तेव्हा सुप्रीम कोर्ट त्यांच्यापुढे येणारे केसेस जोरदारपणे पुढे येत आहेत. इलेक्ट्रल बॉन्डचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या गळ्याशी आलेला आहे. आता त्यांना राम पण वाचू शकणार नाही कारण राम मंदिर बांधून झालं, 24,000 लोक विसरले सुद्धा. मुद्द्याच्या गोष्टी बोला, महागाईच्या गोष्टी बोला, रोजगाराच्या गोष्टी बोला, बेरोजगार हटवण्याच्या गोष्टी बोला, सर्व रिक्त पदं भरा. ह्या मुद्द्यांवरती लोक आता भाजपला घेरतायत. त्यामुळे लोक ठीक आहे बांधलेलं मंदिर, आमच्या भावना जपल्यात, धन्यवाद, पण आमच्या रोजगाराचं काय, महागाई कमी करण्याचं काय. आणि होय भ्रष्टाचार कमी करण्याच्या गोष्टी करता, काळा पैसा कमी करण्याच्या गोष्टी करता तुम्ही बॉन्डमध्ये काळा पैसा एकत्र केलेला आहे आणि तुम्ही त्याचे लाभार्थी आहात. त्यामुळे तुम्ही कसली गॅरंटी देता लोकांना असं लोक आता बोलू लागलेत. आणि म्हणूनच पाटण्याची मीटिंग गांधी मैदान ओसंडून वाहिलं, शिवाजी पार्कची मीटिंग सगळेजण एकत्र आले, एका सुरात बोलले, इंडिया ब्लॉक मजबूत झाला आणि शिवाजी पार्क नंतर केजरीवालांच्या अटकेनंतर त्या ठिकाणी सगळेजण एकत्र झाले आणि रामलीला मैदान दिल्लीचं हे प्रचंड ताकदीने इंडिया आघाडीने एकजूट दाखवली आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या पोटात धडकी तर भरलीच आहे, पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा योग्य तो बोध घेतलेला दिसतोय आणि व्हीव्हीपॅटच्या प्रश्नावरती आता तारीख लागली आहे. सीएची तारीख 9 तारीख आहेच. सुप्रीम कोर्टात जे प्रश्न आहेत
हे सगळे प्रश्न भारतीय जनता पक्षाला धडकी भरवणारे आहेत. इलेक्ट्रल बॉन्डचे अजूनही धमाके फुटणार आहेत. पण इलेक्ट्रल बॉन्ड एक झाला, सीएचा प्रश्न 9 तारखेला आहे. त्यांची नियमावली जर रद्द केली आणि कायदाच रद्द केला तर ती एक सिच्युएशन येते. दुसरी सिच्युएशन की इलेक्शन कमिशन तर नेमलेलं आहे, 2 इलेक्शन कमिशन तर नेमलेलं आहे, पण तो कायदा संसदेने पास केल्यानंतर ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ द ऑपोजिशन आणि एक कॅबिनेट मिनिस्टर घेऊन तुम्ही 2 माणसांच्या नेमणुका करता, त्या नेमणुका संविधानाला धरून आहेत का आणि संविधानाला धरून केलेला कायदा आहे का, त्या कायद्याप्रमाणे आहे का. जर इलेक्ट्रल बॉन्ड रद्द होऊ शकतात बेकायदेशीर म्हणून, तर हा निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोगाची माणसं नेमणारा जो कायदा आहे हा सुद्धा रद्द होऊ शकतो. आणि म्हणून असं होऊ शकतं. हे सगळे प्रश्न आता सुप्रीम कोर्टात आहेत. इलेक्शन जरी 19 तारखेला जाहीर झाल्या तर त्या कशा पोस्टपोन होतील याच्याविषयी सत्यपाल मलिक एका पद्धतीने बोलतायत, प्रशांत भूषण ट्विटर करून एका पद्धतीने बोलतायत. अनेक लोक भीती व्यक्त करतायत की पुन्हा एकदा पुलवामा होणार का, पुन्हा एकदा बालाकोट होणार का. पण आता राम मंदिर करून झाल्यानंतर सुद्धा भाजपला शाश्वती नाही, म्हणून अजूनही पक्ष फोडण्याचं काम चालूच आहे. पक्ष फोडणं, माणसं विकत घेणं, धमकावणं आणि बॉन्डमधून मिळालेला काळा पैसा हा कसा आम्ही योग्य केला असं सुद्धा पंतप्रधान बोलतायत. म्हणजे चुकीची गोष्ट ठासून बोलणं, रेटून बोलणं हे पंतप्रधानच सांगतायत. आणि विमान घेऊन चक्क ते निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सुद्धा ते भूतानला जाऊ शकतात, ते तमिळनाडूत जाऊ शकतात, ते विखारी प्रचार करू शकतात. त्यामुळे आचारसंहितेचा भंग हा कुठं होतोय हे निवडणुकांना कळत नाही का. पण निवडणूक आयोगातून सुद्धा सर्वसामान्य लोक चिडलेले आहेत, ईव्हीएमवरती चिडलेले आहेत. व्हीव्हीपॅट जर झाला नाही तर काय होईल हा एक प्रश्न आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याची अनाउन्समेंट केलेली आहे. आणि म्हणून आजचा व्हिडिओ या व्हीव्हीपॅटच्या जर काउंटिंग झालं तर चांगलं का वाईट ही मागणी आता सगळेजण काय करतात. ईव्हीएम असणं ही गोष्ट आता बदलता येणार नाही, पण ईव्हीएम मधला व्हीव्हीपॅट काउंट होणं म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ शकतं. किमान काउंटिंग पूर्ण झाली. इतके दिवस ते होत होतं का, ते होत नव्हतं, म्हणून ही मागणी आली. नेमकं ईव्हीएम मध्ये फ्रॉड कोणते होते. एक तर लोक म्हणत होते की मी बटन दाबल्यानंतर माझं मत जर काँग्रेसला असेल तर भाजपाला कसं जातं, त्यामुळे माझं मत कुठे गेलं हे कळलं पाहिजे. हा नंबर 1चा मुद्दा. दुसरा मुद्दा, मतदान माझ्या मतदार यादीत नावच नाही आहेत, मग अशा लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागतं. म्हणून प्रत्येक नागरिकांनी पण काळजी घेतली पाहिजे की आपल्या मतदानाच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही आहे. पण तिसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी घडली ती अशी की ईव्हीएमच्या गैरवापराबद्दल बोलली जाते ती अशी की एकूणच सत्ता हातात जी आहे त्याचा एक वापर करून ईव्हीएम मधला रिझल्ट फिरवणं हे सत्ताधारी पक्षाला शक्य झालेलं आहे. आणि असं घटकाघर गृहीत धरून ठेवलं तरी गुजरातमधले इलेक्शन्स असतील किंवा 2019 नंतर काही इलेक्शन्स अशा यूपीच्या इलेक्शन्स आहेत की ज्या ठिकाणी रिझल्ट्स हे त्यांनी फिरवलेले आहेत. बिहारमधली मागची निवडणूक रिझल्ट्स फिरवलेले आहेत हे दिसतंय. आणि ते दिसत असताना जेव्हा बातम्या येत आहेत, कानावर पडतंय, सोर्सेसमधून सांगितलं जातंय की 5 ते 10% हे मतदान फिरवण्याची क्षमता काही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये हे सिलेक्टिव्हली भाजप करते. कारण त्यांच्या हातामध्ये त्या एका विशिष्ट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये एक विशिष्ट अभ्यास आहे. अभ्यास असणं योग्यच आहे, तो सर्वांनीच केला पाहिजे. पण सत्तेतली जी माणसं आहे ती त्या ठिकाणी आपल्या सत्तेचा वापर मतदान फिरवण्यामध्ये जर करत असतील तर ते गैर आहे. तिथे इलेक्शन कमिशन काय करते हा खरा प्रश्न आहे. आणि त्या ठिकाणी एक मुद्दा असा पण आलेला होता. तो मुद्दा असा आहे की मतदानांमध्ये समजा 1000 लोकांची लिस्ट असेल तर त्यातले काही लोकांची नावं दिसत नाहीत, त्यामुळे ते गाळली जातात. पण काही ठिकाणी 10 ते 15% मतं नावं लिस्टमध्ये नाही आहेत, पण ती ऍड होतात मशीनमध्ये. आता हे खरं का खोटं याचा खुलासा करता इलेक्शन कमिशनने करायला पाहिजे. म्हणजे जे वोटर्स नाहीत अशांच्या याद्या सरकारच्या पक्षाकडे असणं, सत्ताधारी पक्षाकडे असणं, असं जर खरं होत असेल ते खरं का खोटं इलेक्शन कमिशन सांगायला पाहिजे. पण त्याकरता ज्यांची यादीमध्ये नावच नाही ते मात्र 25 ते 30% जर नावं ऍड केली
तर कुठलाही तगडा उमेदवार पाडणं ऐनवेळी शक्य आहे. हाच खरा फ्रॉड आहे. मतदान करणारे एक घटक, पण मतदान न करणारे एक घटक अशांची जर अगदी 25 ते 30% नावं ऍड केली तर कुठलाही रिझल्ट फिरू शकतो. आणि असे रिझल्ट्स 15 ते 20% काही सिलेक्टिव्ह कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जर 19 पासून प्रयोग होत असेल सत्तेच्या ताकदीवर, तर फ्री अँड फेअर इलेक्शन झालं असं म्हणता येत नाही. आणि म्हणून व्हीव्हीपॅट हे पूर्णपणे जर काउंट झालं तर कदाचित 4-5 तास जास्त वेळ लागेल रिझल्ट जाहीर व्हायला. पण ते काउंट होणं, जर 5-1 हजार कोटीचा रुपये खर्च इलेक्शन्स कंडक्ट करण्यावरती खर्च होतो इलेक्शन कमिशनचा, तर मग 5-6 तास जास्त थांबून रिझल्ट मिळणं, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट काउंट होणं, हे दोन्ही एकत्रितपणे विचार करणं आवश्यक आहे. आणि नेमका हाच प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. कारण आपण कोणाला मत दिलं हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि ते कळलं पाहिजे की त्या मशीनमध्ये दिसलं पाहिजे. आणि तो व्हीव्हीपॅट, ती जी काही पर्ची आहे ती शेवटपर्यंत काउंट होणं, त्यातून ते मॅचिंग होणं कदाचित 5-6 तास जास्त लागतील. पण लोकशाही वाचवण्याकरता ते आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय जर दिला आणि हाच निर्णय लोकांना हवा आहे, तमाम इंडिया आघाडीच्या लोकांनी जाऊन सांगितलं की व्हीव्हीपॅट काउंट करण्याची गोष्ट इलेक्शन कमिशन का नाही मान्य करत, आणि सुप्रीम कोर्टाने हे आता मान्य केले. होय, आम्ही त्याचं हिअरिंग करू. याही पूर्वी हे प्रश्न होते सुप्रीम कोर्टात, पण सुप्रीम कोर्ट आता तारखा लावते. सुप्रीम कोर्ट तारखा लावते म्हणून 600 लोक सुप्रीम कोर्टावरती दबाव आणतात, हेही आपण बघितलं. पण हा दबाव कोणाच्या बाजूने? स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली नावं इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये जाहीरच करू नये म्हणून इलेक्ट्रोल बॉन्ड रद्द झाल्यानंतर सुद्धा त्यांचे वकील अगदी हरीश साळवेंसहित सुप्रीम कोर्टात दबाव आणत होते ना. बाहेर आल्यानंतर त्यांनी 600 लोकांनी सत्ताधाऱ्यांचे पोपट म्हणून त्यांनी भूमिका अदा केलेली आहे. त्याचं स्वतःचं मत मांडतात का सत्तेचं मत मांडतात? चीफ जस्टिस यांच्यावरती एक दबाव आणण्याचा प्रकार आपण सगळेजण वाचतोय की 600 वकिलांनी जे पत्र लिहिलं ते दबावतंत्र आहे. ईडीचा वापर हे दबावतंत्र आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर इतकं सुप्रीम कोर्टावरती दबाव येतोय आणि इलेक्शन कमिशन कुठेही लक्ष देणार नसेल तर इलेक्शन कमिशन संशयाच्या घेण्यात येणारच. अशा या परिस्थितीमध्ये इलेक्ट्रोल बॉन्डवरून आलेला काळा पैसा, तो जमा झालेला काळा पैसा, त्याचा गैरवापर ईडी आणि सीबीआयचा आणि त्या काळ्या पैशाचा गैरवापर, आणि देशाची सीमा असुरक्षित आहे हे सगळ्यांना कळतंय. आणि देशांतर्गत बालाकोट आणि पुलवामा पुन्हा होईल असं जेव्हा सत्यपाल मलिक पुन्हा पुन्हा सांगतायत, तेव्हा कोणताही जुमला हा या लोकशाहीला आता परवडणारा नाही. पण यातून 2019 साली 9 ते 10% मतदानाचा फरक झाला असेल, पण यावेळेस असं जर काही घडलं, आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर काही घडलं, तर त्याही ठिकाणी भारतातल्या 140 कोटी जनतेने हा जुमला पचवून न घेता, गुमराह न होता, व्हीव्हीपॅटमध्ये मतदान करून त्याचं काउंटिंग होईपर्यंत संविधान वाचवणं, लोकशाही वाचवणं, याकरिता भारतीय जनता पक्षाचा आणि केंद्र सरकारचा कोणताही जुमला त्याच्या आहारी न जाता लोकांनी शांत चित्ताने आपल्या मतदानाचा वापर करावा. पण व्हीव्हीपॅट काउंट झालं पाहिजे, त्यालाच बॅलेटने निवडणूक जिंकणं असं म्हणता येईल. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने काल जे काही जाहीर केलेलं आहे की इलेक्शन कमिशन आणि केंद्र सरकारला नोटीस दिली आहे, त्या नोटीसचं आपण स्वागत करूया आणि अपेक्षा करूया की ईव्हीएम असेल पण व्हीव्हीपॅट काउंट होईल. आणि त्या ठिकाणी लोकांचं कर्तव्य आहे की आज ज्या ठिकाणी 50, 60, 70% मतदान असेल तर 90% मतदान तर निश्चितपणे आपापल्या विभागामध्ये केलं पाहिजे. सर्व धर्मियांनी, सर्व जातीच्या लोकांनी आपलं मत या देशाच्या संविधानाच्या बचावासाठी, लोकशाहीच्या बचावासाठी केलं पाहिजे. आणि त्याचा एकमेव उपाय आहे की मोदींना हटवल्याशिवाय, मोदींची सत्ता घालवल्याशिवाय, प्रचंड मोठं मतदान करून तिची सत्ता घालवल्याशिवाय आपल्याला संविधान वाचवता येणार नाही. म्हणून व्हीव्हीपॅट काउंटिंग हे महत्वाचं आहे. संजय सिंह बाहेर आले, बेलवर आले, हे स्वागत आहे. अरविंद केजरीवाल सहित सगळेजण बाहेर येतील आणि इंडिया आघाडीचा प्रचार निश्चितपणे जोरदारपणे आणि जोमदारपणे होईल. आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एक अत्यंत महत्वाचं पाऊल सुप्रीम कोर्टामधून उचललं जाते. लोकांचा त्याला पाठिंबा असेल, कारण लोकशाही वाचवण्यासाठी
असे लोकशाहीचे सर्व स्तंभ जे आहेत ते सक्रिय झाले पाहिजेत. माध्यम मुडदाड झालेले आहेत, पण सुप्रीम कोर्ट अजून ही जागा आहे. पार्लमेंट सत्तेमध्ये काय त्यांनी भूमिका निभावली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण 4 स्तंभापैकी एका स्तंभावरती आता अपेक्षा आहे. इलेक्शन कमिशन जे आहे ते इलेक्शन कमिशन अजून तरी कोणाचं ऐकत नाहीये. त्यांनी ऐकावं याकरता सुप्रीम कोर्टाचा दबाव असणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून सीएचा प्रश्न असो, इलेक्शन कमिशनची नेमणूक आणि तो कायद्याचा प्रश्न असो, त्यानंतर व्हीव्हीपॅटचा प्रश्न असो आणि इलेक्ट्रोल बॉन्डचा प्रश्न असो, या सर्व ठिकाणी इलेक्शन कमिशनवरती दबाव आहे जनतेचा आणि सुप्रीम कोर्टाचा. आणि सरकारची भलावण आणि बचाव करणारा इलेक्शन कमिशनचा प्रचार आपल्याला सुप्रीम कोर्टच्या माध्यमातूनच आणि जनतेच्या ताकदीनूनच तो हाणून पाडता येऊ शकतो. अंतिमतः संविधान वाचलं पाहिजे, लोकशाही टिकलं पाहिजे, या दृष्टीने ह्या घटना अत्यंत महत्वाच्या आहेत. पण तरीसुद्धा 4ही स्तंभांपैकी सुप्रीम कोर्ट हे स्तंभ आता तरी अत्यंत महत्वाचं आहे. लोकांनी रस्त्यावरती येऊन आपलं लोकशाही सुरक्षित ठेवण्याचं कार्य निश्चितपणे पुढेच ठेवलं पाहिजे. हेच तर खरं प्रबोधन करणं आवश्यक आहे. आणि आपलं मत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बचावासाठी निश्चितपणे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने खेड्यात असा, तालुक्यात असा, जिल्ह्यात असा, शहरात असा आपलं मत इंडिया आघाडीसाठी वापरलं पाहिजे. हे स्पष्टपणे आपण बोललंच पाहिजे. त्याला पर्याय नाही, कारण रात्र वैऱ्याची आहे.